हॅलो फ्रेंड्स, मी हर्षा's किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पुलाव। तो पण कशाचा? घेवड्याचा। घेवडा म्हणजे फ्रेंच बी आणि त्याच्यासोबतच आपण फुलगोबी वापरणार आहे आणि बटाटा वापरणार आहे। एकदम टेस्टी लागतो असा घेवडा पुलाव। एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा। सगळ्यात पहिले आपण घेवडा घेतला आहे कट करून, फुलगोबी आणि बटाटा, एक टोमॅटो, 4-5 कढीपत्ता, एक मोठा कांदा आणि बासमती चावल 2 वाट्या आणि अद्रक लसूणची पेस्ट। सगळ्यात पहिले आपण कुकरमध्ये आणि याच्यामध्येच यूज करणार आहे आपण मसाला, 1 चम्मच तिखट, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि हळदी आणि 2 चम्मच मीठ आणि 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 2 मिरे आणि 2 लवंग। एक साईडला आपण पाणी उकळायला मांडू। 2 कप आपण तांदूळ घेतले आहे, तर आपण 4 वाट्या पाणी घेतले म्हणजे डबल। सगळ्यात पहिले कुकरमध्ये तेल टाकायचं आणि पूर्ण मसाला टाकायचा, म्हणजेच मिरे, लवंग, चक्री फूल आणि तेजपत्ता। ते चांगलं कालीवर करून घ्यायचं। त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आणि कांदा आणि कढीपत्ता टाकून चांगलं खालीवर करून घ्यायचं, म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपला कांदा भाजून घेऊया। त्याच्यामध्येच आपण अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकणार आहे, 1 चम्मच। हे खालीवर करून घ्यायचं छान प्रकारे आणि छान शिजू द्यायचं। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फ्रेंड्ससोबत पण शेअर करा। याच्यासोबत आपण पूर्ण जो मसाला काढून ठेवला होता, तिखट मीठ वगैरे, ते टाकायचं। त्याच्यानंतर थोडा भाजून घ्यायचं 2 सेकंदासाठी आणि त्याच्यामध्ये टाकायचे टोमॅटो, कांदा, नंतर ज्या भाज्या कट केल्या होत्या आपण त्या टाकून घ्यायच्या। हे सुद्धा खालीवर करून किमान या मसाल्यामध्ये आपल्याला या भाज्या 2-3 मिनटासाठी भाजून घ्यायच्या आहे। त्यांनी मसाला काय होतो, मसाला त्या भाज्यांना लागतो आणि भाज्याची टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होते, म्हणजे चांगलं लागते। समजा आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये तांदूळ टाकून आणि पाणी टाकलं का ते भाज्याला तिखट लागत नाही, तिखट आणि मसाला लागत नाही, त्यामुळे त्याची टेस्ट थोडी फिक्की, पांचट बनते। त्यामुळे याला पहिले मसाल्यामध्येच आपल्याला 5 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे खालीवर करून, म्हणजे शिजत तर नाही ते, पण भाजले जातात मसाल्यामध्ये छान प्रकारे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जो बासमती राईस होता तो धुवून घेतला होता तो टाकायचा आणि खालीवर करून या जे साईडला आपण पाणी लावलं आहे उकळायला, ते उकळतं पाणी या कुकरमध्ये टाकायचं। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला नक्की करा कमेंट। तुम्ही पण एकदा हा राईस बनवून पहा आणि सांगा कसा झाला तुमचा तर राईस। चला तर तांदूळ टाकले आपण, राईस जे धुतलेले होते आपण ते खालीवर करून घ्यायचं आणि जे उकळतं पाणी होतं ते पाणी या कुकरमध्ये घालून घ्यायचं आणि कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। सगळ्यात पहिले गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची, 1 शिट्टी होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर स्लो गॅस करायचा आणि आणखी 1 शिट्टी काढून घ्यायची, म्हणजे आपला राईस एकदम रेडी होतो आणि एकदम टेस्टी लागतो राईस हा। तुम्ही पहा आता किती छान मोकळा राईस झाला आहे पूर्ण आणि टेस्टला एकदम भारी झाला आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला समजा काही ऑर्डर करायची असेल नाशिकमध्ये तर तुम्ही करू शकता। मी पुढे कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला आहे, तर तुम्ही एकदा ऑर्डरसुद्धा नक्की करून पहा। एकदम टेस्टी आणि हेल्दी राईस बनला आहे आपला, एकदम चवदार बनला आहे, तर नक्की करून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।